नमस्कार. जागर ऑनलाईनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. या आठवड्यामध्ये मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन याविषयी चर्चा करणार आहोत. हा तसा विषय जुना आहे. अनेक वर्ष झाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनं चालू आहेत आणि त्याचा जवळपास आता 40 वर्षाचा इतिहास आपल्यासमोर आहे. पण अलीकडच्या काळामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आणि त्याची कारणं वेगवेगळी आहेत. खरं तर मराठा समाजाला नोकरीमध्ये जाण्यासाठी आरक्षण हवं अशी एक भावना निर्माण झाली. त्याची कारणं अशी की शेतीमधले त्यांची कुंठित अवस्था, कारण शेती ही दिवसेंदिवस तोट्याची होत चाललेली आहे, अधिक खर्चिक होत चाललेली आहे आणि हवामान बदलामुळे सुद्धा त्याला खूप मोठ्या प्रमाणात फटके बसत आहेत. त्यामुळं शिक्षण घेऊन आपण नोकरीमध्ये जावं अशी भावना मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेली आहे आणि आरक्षण नसल्यामुळे आपल्याला शिक्षण घेण्यामध्ये अडचणी येतात, नोकऱ्यामध्ये अडचणी येतात, अशी एक भावना मोठ्या प्रमाणात सर्वत्र झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा हे आंदोलन हाती घेतलं तेव्हापासून त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे. 2 वेळा आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, पण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास नाही, किंबहुना तो मागास आहे याच्या संदर्भातचा अभ्यास परिपूर्ण झालेला नाही, अशी कारणं देऊन हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने त्यांची राखीव जागा ज्या दिल्या होत्या त्याला स्थगिती दिली, ते फेटाळून लावली. राखीव जागा टिकल्या नाहीत आणि या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राखीव जागांचा प्रश्न समोर आलेला आहे. वास्तविक महाराष्ट्राची एकूणच आर्थिक अवस्था आणि राजकारण हे कुंठित अवस्थेत आल्यासारखे झालेलं आहे. याला यशवंतराव चव्हाण यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा ज्या पद्धतीनं सर्व घटकांना, सर्व विभागांना न्याय देण्यासाठी उपाययोजना केल्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांना सवलती देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, तशा पद्धतीनं आत्ता जे उच्च शिक्षण खाजगीकरण त्याचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ते महागडं झालेलं आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी या समाजाला न्याय देण्याची गरज आहे. त्याच्यासाठी मी तर म्हणेन की यशवंत नीती वापरली पाहिजे, पण तसा पद्धतीचा प्रयत्न आत्ताचे राज्यकर्ते करताना दिसत नाहीत. या आंदोलनाचं पण भवितव्य काय असेल याविषयी साशंकताच आहे, कारण शासनाने ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असं आताच स्पष्ट करून सांगितलेलं आहे आणि ओबीसीमधनं आरक्षण दिल्याशिवाय सध्या तरी आरक्षणाचा प्रश्न सुटू शकत नाही. या सर्वांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे. या सर्व मुद्द्यांचा आपल्याला हा लेख कसा वाटला आहे याच्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. धन्यवाद.